पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी दीपक मांडवकर। आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। मंडळी, आज स्वातंत्र्य दिन आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी नालासोपारा नागिनदास पाड्यामध्ये सन्माननीय ब्रिजेशदादा शुक्ला यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक रॅली काढलेली आहे। भव्य दिव्य रॅलीचं या ठिकाणी नियोजन होत असताना आपण पाहून घेऊया। दादा, खऱ्या अर्थाने आज तुमच्या माध्यमातून या ठिकाणी 15 ऑगस्ट निमित्त रॅली काढलेली आहे, काय सांगा? याबद्दल हे बोलू शकतो की आमचे ब्रिजेशभाई शुक्ला यांचे याच्या पाठीमागे योगदान आहे। त्याचबरोबर या चॅनलचे आमच्या सोसायटीच्या वतीने खूप खूप धन्यवाद। कारण हा स्वातंत्र्य दिनाचा जो सण म्हणता येईल तो आपल्या देशाचा आहे। जेणेकरून या देशासाठी ज्या बलिदान दिलेले आहे त्या बलिदान देण्यासाठी जीवाचे प्राण केलेले आहेत त्याच्यासाठी आमच्याकडून त्या लोकांच्या धन्यवाद। त्याचप्रमाणे ज्यांच्या आईने आपल्या मुलासाठी आपला प्राण गमावलेल्या मुलांसाठी त्यांनी योगदान दिले, त्या आईसाठी नतमस्तक। त्या बापाने आपला आधार या देशासाठी अर्पण केलेल्या मुलासाठी त्या बापाचे नतमस्तक। आणि ज्या पत्नीचे आपले सौभाग्य या देशासाठी दिले त्या पत्नीचे पण नतमस्तक। जेणेकरून हा जो मोठा सण साजरा जो स्वतंत्र भारत झाला आहे तो त्यांच्या योगदानामुळे बलिदानामुळे झालेला आहे। त्यामुळे सर्व बलिदात्यांचे आमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। आणि सर्वांना या ठिकाणी दादांच्या माध्यमातून एक वेगळा आदर्श सुद्धा या ठिकाणी रॅलीच्या माध्यमातून मिळतोय। दादा, काय सांगाल? संपूर्ण वसईविरारमध्ये मी पाहतोय की एक वेगळा आदर्श तुम्ही या ठिकाणी रॅली काढून दाखवलाय, काय म्हणाल? सर्वप्रथम आपले देशातले सर्व नागरिकांना 80वा स्वातंत्र्य दिवसाचा खूप खूप शुभेच्छा। आज प्रत्येक घरामध्ये बघितला तर सकाळपासून एक चांगला वातावरण निर्माण आहे आणि ही पॉझिटिव्ह 15 ऑगस्ट नव्हे तर प्रत्येक दिवस राहायला पाहिजे, प्रत्येक हिंदूच्या मनात राहायला पाहिजे की आपण हिंदुस्थानात राहतो। हिंदुस्थानाचा जेव्हा सण येतो तेव्हा आपण आदरणीय आणि उल्लोषाने ते सण करायला पाहिजे। आज माझ्या तुमच्या चॅनलच्या वतीने एवढीच विनंती आहे की आज हा झेंडावंदन आहे, उद्या हा संपणार, पण झेंडावंदन हा आपण का करतो हे इतिहास आपले पोरांना जाणवून पाहिजे। याची प्रत्येक पालकांनी काळजी घ्यावी आणि आपले पोरांना चांगला शिक्षण द्यावं। जेणेकरून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिक्षण हा शेरणीचा वाघ आहे। आपला एकही मुलगा कोणाचे म्हणजे चुकीचे वार्त्यामध्ये किंवा अपदिशामध्ये जाणार नाही का, त्याच्याकडे शिक्षणाचा ताकद असेल। म्हणून मी तुमचा हे सर्व पोरं ज्या सकाळपासून आहे इकडे या सर्व पोरांना बघून मला खूप आनंद वाटतो। आणि आमची ओम साई कुटीर 6 बिल्डिंग अशी सोसायटी आहे, ही सोसायटी नव्हे एक परिवारासारखी बिल्डिंग आहे। त्यासाठी मी या बिल्डिंगचा पण आभार व्यक्त करतो आणि चांगले पोरं बाहेर आले या पोरांना पण मी अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दादांच्या माध्यमातून पाहायला गेलं तर एक वेगळा आदर्श या ठिकाणी निर्माण केलेला आहे की सोसायटीच्या माध्यमातून असू दे की या सगळ्याच्या परिसरातली जी मुलं आहेत त्या मुलांसाठी असू दे, देशभक्ती ही झाली पाहिजे। आणि आज यांच्या माध्यमातून देशभक्ती अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते। कॅमेरामॅन तुषारसह दीपक मांडवकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, नालासोपारा।